कोंडलिका वेळेला ना 15 किलोमीटर मागे राहिलं. सावळ्या घाटात जायचं ना आता. चला ए थांब थांब, कुठे चाललास? पहिल्यापासून बघ. बरं आहे का निवांत ना. स्वागत आहे तुमचं माझ्या सेकंड ब्लॉग मध्ये. आम्ही प्लॅन करतोय रायगडला जायचा आणि त्याच्यामुळे रायगडचा प्लॅन होता. रायगडचा प्लॅन होतोय ऐकायला वैभव कामगिरे. तरी सगळी इन्फॉर्मेशन हातून आली कसं जायचं, रूट कोणता असं कसं होतं, ट्रेन जायचं वैभव. तर मित्रांनो आम्ही सगळे चाललोय रायगडला. आमची ट्रिप आम्ही स्टे करणार आहे. जाऊन 2 दिवसाची आमची ट्रिप आहे आणि उद्या इथून निघणार सकाळी लवकर तामिळी घाट मार्गे आम्ही जाणार. तामिळी घाट मध्ये आम्ही पहिल्यांदा तर जाणार आहे मुळशी डॅम मार्गे जाऊन मुळशी डॅम कॅप्चर करत आम्ही जाणार आहे ते तामिळी घाटापर्यंत कोंडलिका वेळेला. तिथून सगळे शॉर्ट कॅप्चर तर आम्ही जाणार आहे ते रायगडला आम्ही 8:30 वाजता आम्ही स्टे करणार आहे. दुसऱ्या दिवशी रायगड ठरवा रे लवकर काय ते. इकडे जाऊ का इकडे जाऊ आम्ही पाहायला जाऊ नाही जाऊ आम्ही समोर आलेले साहेब आमचे रितेश साहेब म्हणत आहेत काय आता विचार चालू आहे त्यांचा. आता त्यांना हेल्मेट काढलेले आहेत. बघूत आता त्यांचा पुढे काय विचार होते. ऋषिकेश जगताप साहेब आता बोलत आहेत काय म्हणतील बघू. काय करायचं या गोष्टीवरती जायचं. आता ठरलं बनायचं जायचं. अशा प्रकारे आता आमचं ठरलेलं आहे. आम्ही आता समोर जाणार आहेत. आता पर हेड 80 रुपये असल्यामुळे आम्ही ती स्कीम तोट्यात येते त्यामुळे आम्ही कॅन्सल केलेलं आहे. डुप्लिकेट माल आहे सगळं. पावसानं आहे घातलेले आजच. पावसाची गरज होती. पावसाने भिजायच्या ऐवजी आम्ही घामाने भिजतोय. आणि स्वप्न पाहिजे कार्यक्रम झाला. हे वातावरण कसं आहे? वातावरण बघ. ए राहुल
वातावरण दोन दोन शब्द होऊन जाते तुमचे. राहुल आता आपण 2 मिनिटं अर्धा तास थांबून जाऊया. हा एवढ्यात पाऊस पाऊस बघतोय आतुरतेनं. पण पाऊस काही येईना. त्यामुळे पावसाची वाट. तुमचे 2 शब्द होऊन जाऊ दे चालू दे. आपलं ऋषिकेश आपलं मत 2 शब्द आपणच. एसएमए आमच्या सगळ्यांची एसएमए सोमवारी लॉगिन टायमिंगला झालेलं पाहिजे सगळ्यांचं. फक्त ऑफिशियल झालं. ऑफिशियल सांगितलं. ऑफिशियल अनाउन्स केलेलं आहे. सगळ्या मुलांना स्पॉन्सर केलेला आहे. त्यामुळे आज 12 जण आलेले आहेत. हॉटेल सह्याद्रीला आहे आम्ही सध्या आणि आमचे स्पॉन्सर आमचे एसएमए ऋषिकेश जगताप. हॉटेल सह्याद्रीला थांबलेलो. हॉटेल सह्याद्री नाश्ता नाही भेटला आम्हाला. हॉटेल सह्याद्री आम्हाला नाश्ता भेटलेला नाही आहे. भेटलेलं नाही अजिबात नाही. आता आम्ही पुढे जाणार आहोत. अरे तिथं नाश्ता रामू तुझी गोडवाणी. माझी गुलवाणी मिसळ किती सुंदर आहे. रितेशची वाणी बघ. आता आम्ही वडापाव छंद होता. वडापाव खाऊन आहे. आता अर्धा वडापाव खाली आहे. तिघांना उपवास आहे. काही जणांना चतुर्थी आहे. काही जणांना हनुमान जयंती आहे. अशा प्रकारे आता वडापाव खाल्लेला आहे. आता पुढे जाऊन समोर चाय वगैरे नाश्ता वगैरे आम्ही पुढे करणार आहे. आता आम्ही फॅमिली गार्ड ओलांडलेला आहे. तुम्ही पाहू शकता. आता आमची पोराची गेली आहे पुढे. आमची गेलेली आहे. सध्या आमचं नियोजन जरा चुकलेलं आहे. आमचा एक कार्यकर्ता गेलाय पुढं. गेले आहे माग. तुम्हाला थोड्याच वेळात तुम्हाला दाखवून साईडची पोरं गेली. त्याला फोन लावून राहू. अडकडी की काय पाटील. त्याला फोन करा. ते लय लांब जायचं. आम्हाला जायचंय देवकुंडला पण काय सापडत नाही. राहिलं आमदार कुंडली काय वेळ येत आहे. आपण लय पुढे आलोय. लय म्हणजे जवळपास लयच पुढे आलोय. हे काय नियोजन झाले. नियोजन असं झालंय की कुंडलिका वेळ ना 15 किलोमीटर मागे राहिलं. आपण मग काय करायचं काय. मी नव्हतो पुढं काय जायचं का माघारी जायचं. छापा काढा करा. 10, 20, 30 मतदान टाकून 12 वेळ भरपूर आहे जात आहे वॉटरफॉलला. आता कुठल्या वॉटरफॉलला चाललो हे नाही माहिती पण चाललोय. वॉटरफॉलला गेल्यावर आता पुढे अंगातले किती येडे चाळे येतात बाहेर. थांब जरा थांब. चलो हा सांगा करा सुरू. फोटो काढ. तिथला एक फोटो काढा. ट्रॅकिंग बंद करा. काही फायदा नाही. 140 रुपये पर पर्सन आहे. तर आम्ही 12 जण आहोत. आता विचार करा तुम्ही. मधात गेले तर फोटो काढायला नाही. फोटोला आधी गेल्यावर मुतायला लागा ना. 140 रुपये कशाच घेतली. काय करायचं मुतायला लागला तर. आता सुमाच्या एम्प्लॉय काय म्हणसायचं मुतायला लागल्यावर काय करायचं. 140 रुपये घेतली. काय कसं आहे. कुठली व्हॅली. व्हॅली कुठली व्हॅली. कुठली व्हॅली. व्हॅली कुठली. कुंडलिका व्हॅली. कुंडलिका मुतायसाठी कुंड नाही आहेत साधं. काय करायचं माणसानं. पर पर्सन 140. 140 रुपये घ्यायला लागली ती. वरून फोटो काढायचे नाहीत. वरून फोटो काढायचे. वाईल्ड लाईफ दिसतो कुठे. शिळपुत्र दिसणं झाले. कुठं वाईल्ड लाईफ आली इथं. हे बघा
रामदास काय करायचं आता? एखादा छोटासा वॉटरफॉल बघू आपण. ते आपल्याला तिथे एका ठिकाणी दिसलेला माहित आहे का? इथे कोणीच तिथे परत येऊ नका. अशा पद्धतीने खराब आहे. सावळ्या घाटात जायचं ना आता? कुठं आलो रे आपण? सावळ्या घाटामध्ये आलोय आम्ही. अशा प्रकारे आम्ही आलोय सावळ्या घाटात. अजून सुरू व्हायचंय. आमच्याकडून पर पर्सन किती घेतले? 50 इन्क्लूड पार्किंग. बॅग वगैरे सगळं ठेवायला सुविधा आहेत. आम्ही असं आत आलोय. आमची सगळी जनता गेली पुढं. हे बघण्यासाठी आम्ही 50 रुपये दिल्यात. काही भेटलं नाही तर राहुलला पैसे द्यायचे की नाही याचा विचार करू. हा, राहुल्याने आमचा पुढाकार घेऊन 450 रुपये दिल्यात. त्यांच्यासोबत तडजोड करून 600 रुपयेवरून 450 रुपये ठरवल्यात डिस्काउंट देऊन. इथे आमचे 50 रुपये फिटले. येऊ बघा तुम्ही. मस्त वाटतं रे. या खाली धबधबा दिसतोय. कसं वाटतंय? यो कार्यकर्ता माझ्याकडे. ए चला वैभव गेले तिकडे जाऊ आपण. चल लवकर. तू काय नाही कुठं निघाल. सावळ्या घाटाला दिसला बाई दिसला. 360 व्ह्यू बघायला 50 दिलते आम्ही. फोटो काढू. सकाळपासून पावसाची वाट. आता पाऊस आलाय. राहुल उडे
नमस्कार, आता आम्ही आलो हिरकणी कोकण स्पॉटमध्ये. ब्लॉक चालू आहे का? तर इथून फक्त 40 किलोमीटर रायगड राहिलाय. वडापाव खायला थांबले बाबा. दिवसात सारखं झालंय आमच्या आत्ताशी. आता वॉटरफॉल फिरून आलो, सगळे भिजून आलेले आहेत. गरमपैकी आता नाश्ता वगैरे सगळं भिजलेलं आहे. खासपासून ते वरपासून सगळे भिन्न आहेत. काही जणांना उपवास पण आहे. आपले एसी साहेब काय बोलत आहेत त्यांच्याकडे. एसएमई सर, तुमचे काय 2 शब्द? काय आता आमची घातली इकडे. आमचं मोरक्या चांगला नव्हता. 2-3 वेळा एका ठिकाणी राऊंड मारले. उलट 15 किलोमीटर पाठीमागे गेलं म्हणून पावसात भिजायला भेटलं. हा, घाम गळला म्हणून पावसात भिजला. घाम, हा गळलं खूप घाम. तो काय म्हटलं बाई? फोकस रिपीट लोकेशन मागतो. आम्ही अजून ना जवळ तर आजच्या व्लॉगचा रामराम घेतो. खूप पाऊस असल्यामुळे व्लॉग नाही करता येणार. तर उद्या भेटू आपण रायगडच्या व्लॉगमध्ये. आता इथंपर्यंत आलायच तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. धन्यवाद.